MIDC मधले खड्डे, वाहतूक कोंडी आणि अपुऱ्या पायाभूत सुविधाचा उद्योग क्षेत्राला मोठा फटका बसतोय। या समस्यांना त्रासलेले 20 लघु उद्योग हे खंडाळा MIDC मध्ये स्थलांतर करण्याच्या तयारीत आहेत। उद्योगांसोबतच सुमारे 4000 कामगारांच्या रोजगारावर सुद्धा आता संकटाची शक्यता आहे। या कंपन्या गेल्या तर सुमारे 1000 कोटींच्या उलाढालीवर परिणाम होऊ शकतो। वाहतूक कोंडी, खराब रस्ते आणि अपघातांमुळे चाकणमध्ये उद्योग करणं हे दिवसेंदिवस कठीण होत असल्याची भावना या उद्योजकांनी व्यक्त केली आहे। कंपन्या चालल्यात कारण त्यांना इथं काम करता येत नाहीये आणि मुळात काम करता न येण्याचे जे मूळ कारण आहेत त्याच्यातलं एक महत्त्वाचं कारण म्हणजे ट्रॅफिक आणि ट्रॅफिकमुळे इथं जे स्किल्ड मॅनपॉवर आहे ती उपलब्ध होत नाही। कामगारांच्या व्हेकल्स आहेत त्या वेळेत पोहोचत नाही, त्याच्यामुळे वेळेत आमचे शिफ्ट सुरू होत नाही, त्यामुळे प्रोडक्शन लॉस होतो। दुसऱ्या बाजूला आमचं कर्ज चालू आहे, त्याचे हप्ते सुरू आहेत, वेजेस जास्त द्यायला लागतात आणि स्किल मॅनपॉवर आमच्याकडे टिकत नाही। ह्याच्यामुळे प्रोडक्शन लॉस तर आहेच, आम्ही वेळेत ऑर्डर देऊ शकत नाही आणि ह्या अशा परिस्थितीमध्ये कारखाने चालवणं फार अवघड होऊन बसलेलं आहे। तळेगाव चाकण शिक्रापूर रस्त्याचा 59 कोटी रुपयांचं टेंडर निघालेलं आहे आणि आजही रस्त्यांवर जर खड्ड्यांचं साम्राज्य असेल तर मग या अधिकाऱ्यांवर कारवाई कोण करणार, याची जबाबदारी कोणाची? गेल्या जवळपास काही दिवसांमध्ये 19 जणांचा जीव या खड्ड्यांमुळे गेलेला आहे। मग या अधिकाऱ्यांवर, या कंत्राटदारांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल होऊ नयेत का? या ठिकाणचे रस्ते, वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधा या उपलब्ध करून न दिल्यामुळे या ठिकाणची हे कंपन्या आता स्थलांतरित होत आहेत। त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून या कंपन्या स्थलांतरित होण्याकडे थांबवणार का, हा सगळा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। रोहिदास गाडगे, साम टीव्ही न्यूज, चाकण, पुणे।